एक गाईज गुड मॉर्निंग. कसे तुम्ही मजेत ना? मजेत असायला पाहिजे. स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. तर आपण आलो आहे गोविंदराज टेम्पल. बॅकग्राऊंडला बघू शकता तुमचं. इकडं पण आहे टेम्पल. मला तर जवळून दाखवतो. आत्ता दर्शन झालं आपलं. आतमध्ये मस्त बालाजींचा भाऊची मूर्ती आहे. इकडे सेलफोन काउंटर. इथं आपला कॅमेरा पण मी जमा केलेला, मोबाईल पण जमा केलेले. इथं मोबाईल अलाउड नाही आतमध्ये, ते मग जमा केलेले. आतमध्ये विठ्ठलाचं पण आहे, रुक्मिणीवर मूर्ती आहे. अजून 2-3 मंदिर आहेत मस्त एकदम. चला आता भेटू नेक्स्ट लोकेशनला. चलो बाय. चाललो आहे वेल्लोरला बसमध्ये. बसचं तिकीट बघू शकता, 150 रुपये पर पर्सन. किती वेळ लागतो माहीत नाही. श्री गोविंदराज टेम्पलच्या इकडनं डायरेक्ट निघालो आहे वेल्लोरला. चला आता भेटू वेल्लोरला. इथं हायवेला थांबली आहे बस. नाश्ता करायला थांबली आहे बस. आता नाश्ता तर नाही, आपण जेवण करून निघालेलो, त्यामुळे नाश्ता करायला तर थांबणार नाही आपण. हायवेला आता कुठे आहे काय आयडिया नाही. अजून चित्तूर पण नाही आलं आहे. अजून जवळजवळ 60-70 किलोमीटर अजून असेल बहुतेक तरी. तर टोटल तिरुपतीवरनं 150 किलोमीटरवरती आहे वेल्लोर. तिकडनं आता ऑटोने जायचं आपल्याला. तर बघू शकता बस. हा पूर्ण हायवेच आहे. बसचा स्पीड पण लॉक आहे बहुतेक 65 किलोमीटरला. लय स्लो चालली आहे बस पण. नंतर दुसऱ्या बसने हो बहुतेक तरी. तमिळनाडूच्या बसने नाही ना. चला भेटू आता पुढे. चलो बाय. हॅलो गाईज, आता आपलं दर्शन झालं आहे. आतमध्ये 2-3 मंदिर आहेत. खूप सारे मंदिर आहेत तसे. एक गणेश मंदिर आहे तिथे. 1500 किलोचा एक गणपती आहे, चांदीचा गणपती आहे. प्लस एक गोल्डन टेम्पल आहे. तर गोल्डन टेम्पलचे तर आम्ही 300वालं दर्शन घेतलेलं. तर मस्त तिथे त्यांनी बसवलं मूर्तीच्या समोर, मस्त पूजा केली आणि त्यांनी प्रसाद पण दिला आणि देवीचा फोटो पण दिला. मी व्हिडिओमध्ये टाकेलच तो फोटो. नंतर मग दुसरं एक अभिषेकचं होतं. 70 किलोची सोन्याची देवी होती, सरस्वती माता. तिचं पण अभिषेकचं केलं. तिथे पूर्ण शर्ट काढून जायला लागतं पुरुषाला. म्हणजे मेन्स लोकांना सगळ्यांना शर्ट बनियान सगळं काढायला लागतं. आणि तिथे पाणी पण देतात, त्यांनी अभिषेक करायचं असतं पाण्याने. तिथे पण ते पण केलं त्यांनी. तिकडनं पण आपल्याला हे भेटतं असं प्रसाद म्हणून, आणि ते जल भेटतं जे आपण अर्पण करतो, ते जल पण भेटतं. त्यानंतर मग आता आतमध्ये खूप सारे स्टॉल पण आहे, प्रसादालय पण आहे. ते पण दर्शन झालं आमचं. आता वापस तिरुपतीला जाणार आहे. आता बघू तिकडनं कसं जायचं. तुम्हाला 10 नंतर सांगतो मी कसं इकडे यायचं असेल. तुम्हाला जर तिरुपतीवर ना तर मी सांगेलच तुम्हाला कसं यायचं आहे ते. चला बाय, भेटू. इकडे चप्पल, इथं बॅगेज स्टोरेज आहे. बॅग आणि मोबाईल फोन स्टोरेज. आणि तिकडे चप्पल स्टँड आहे. बॅगचं आणि मोबाईलचं पर पर्सन पर मोबाईल 5 रुपये आणि चप्पलचं 2 रुपये पर पर्सन. इकडनं एंट्री आहे आणि तिकीट काउंटर तिथं समोरच तिकीट काउंटर आहे.
फर्स्ट टाइम आलो पण मस्त एक्सपिरियन्स. फूड स्टॉल पण आहे तिथे. ह्या साईडला काय माहिती नाही. रूम बिम्स पण आहेत वाटतं. ते समोर तिकीट काउंटर आहे आणि तुम्हाला एंट्री करायची असेल तिकडनं आहे सेवा दर्शन. तिकडनं 300. आम्ही 300वाला घेतलेलं, त्यामुळे सगळं ती सेवा तिथे बसून त्यांनी एकदम देवीच्या पुढे येतात. कॅमेरा अलाउड नसल्यामुळे शूट नाही करू शकलो मी. पण तुम्ही पण जर येत असाल तर ते 300वालंच दर्शन घ्या. तर तिथे प्रॉपर गर्दी पण नसते आणि प्रॉपर देवीच्या समोर बसून तुम्हाला प्रसाद बिसाद सगळं देतात आणि फोटो पण देतात देवीचा. पर पर्सन देतात ते पण. आणि ते 150वालं आहे त्याच्यामध्ये पण सेम तसंच अभिषेक आणि प्लस ते अर्पण करून देतात. चला आता भेटू. ते सेवा दर्शन बघितलं तुम्हाला तिकडनं होतं आणि फ्री दर्शन इकडनं आहे. फ्री दर्शन आहे इकडनं. आणि मग टॉयलेट पण यूज करायचं असेल टॉयलेटला पण इकडनंच रस्ता आहे. आता निघतो आता इकडनं. बघू आता आपल्याला तिरुपती जायला किती वेळ लागतो. आणि आम्ही आलो कसं तुम्हाला सांगतो. आम्ही तिरुपतीवर ना वेल्लोर बस पकडली. त्याचं भाडं 150 रुपीज होतं. तिकडनं त्यांनी न्यू बस स्टँडला सोडलं वेल्लोरच्या. तिकडनं मग आम्ही बस पकडून परत ओल्ड बस स्टॉपला आलो. त्याची समथिंग 12 रुपये होती पर पर्सन. त्यानंतर आम्ही तिकडनं ऑटो गेली. पर पर्सन 30 रुपये. डायरेक्ट गेटच्या समोर सोडते. असं आलो. तुम्हाला पण जायचं असेल तसंच येऊ शकता. वेल्लोरवरनं सॉरी तिरुपतीवरनं वेल्लोरला यायला बस आहे डायरेक्ट. ती न्यू बस स्टॉपला सोडेल तुम्हाला. न्यू बस स्टॉपवरनं तुम्हाला ओल्ड बस स्टॉपला रिक्षा पकडायची किंवा ऑटो किंवा बस पण आहेत ओल्ड बस स्टॉपसाठी. तिकडे आलं की तिकडनं तुम्हाला बाहेरच ऑटो पण भेटतात. ऑटो 30 रुपीजमध्ये डायरेक्ट गेटवरती इथे. इकडनं तुम्ही पाहिजे तसं दर्शन घ्या. 150वाले 300वाले 500वाले असे खूप सारे दर्शन आहेत. तर आतमधला व्ह्यू दाखवू नाही शकत पण आतमध्ये मस्त असतं स्टार शेपमध्ये तो राऊंड कंप्लीट केल्यावर देवीचं दर्शन होतं. आणि 150वाला 350वाला दर्शन असेल तर डायरेक्ट देवी समोरच बसवतं. चला भेटू. राहा कंटिन्यू. तर रिटर्न जर शूट करताना का भेटलं तर दाखवतो तुम्हाला रिटर्नला. चलो बाय. पूजा करतोय तो. कसं वाटतंय. आपण इकडे आतमध्ये गेलेलो. इकडनं सरळ आहे. तुम्हाला आता दिसेल की नाही माहीत नाही. तर गणपती बाप्पाची मूर्ती तुम्ही पाहिलीच असेल. आणि ते तिकडे त्या गेटच्या इकडे आपण गेलेलो. तिकडनं आतमध्ये अजून पुढे मंदिर आहे. त्यापेक्षा अजून जरा जास्त आतमध्ये पुढे मंदिर आहे ते सुवर्ण मंदिर. आणि हा गेट पण बघू शकता कसला भारी. चला आता भेटू. आता ऑटोमध्ये किंवा बसमध्येच भेटू आता. चलो बाय. आम्ही पण आता फोटो काढतो निघतो. चलो बाय. वेल्लोर फोर्ट आहे इकडे. मोठा आहे खूप. आपण श्री लक्ष्मी नारायण गोल्डन टेम्पलला जातो. 300वाला दर्शन घेतलेलं आम्ही. तर आम्हाला देवीचा एक फोटो आणि अशी बॅग भेटली. त्या बॅगमध्ये बघू मी पण बघितलं नाही काय आहे नेमकं. हे प्रसाद आहे. देवीचा अजून एक फोटो आहे. हे अंगार आहे बहुतेक हा. आणि हे बांधायचं वाटतं हातात. असं याच्यामध्ये भेटलं. आणि आपण ते दुसरं आणि ती दुसरी मूर्ती जी 70 किलोची आहे सोन्याने बनवलेली आहे. ती जर अभिषेक करतो
तर तिथे पण आपल्याला असंच भेटतं, एक फोटो भेटतो. इथे अभिषेकचं जल, सेम अंगारा आणि हे काय भेटले हाताला बांधायचे बहुतेक, असं एवढं सगळं भेटतं. चला, इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता उद्या वरची व्हिडिओ काढू आपण, वरती जेव्हा जाणार आहे आपण तिकडची व्हिडिओ काढू. चला, बाय बाय, भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये.